पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। राज्यात अवकाळी पावसाचं संकट, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्गला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगलीलाही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय मालेगाव, वाशिम आणि सांगली येथील या ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे, ज्यामुळे आता शेतीचं नुकसान होणार आहे। वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज सुद्धा आता वर्तवण्यात येतोय। ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्गला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगलीलाही येलो अलर्ट देण्यात आलाय। अवकाळी पावसाचा फटका आता शेतीला बसणार आहे। हवामानात बदल होतोय। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी विशाल मोरे मालेगावहून आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर जळगाववरून सुमित देशमुख हे जोडलेले आहेत। मी आधी मालेगावमध्ये जाणार विशाल मोरे यांच्याकडे। विशाल, आपण पाहतोय अवकाळी पाऊस झालेला आहे, ज्याचा फटका हा शेतीला, कांद्याला सुद्धा आता होताना पाहायला मिळतोय। काय अधिकची माहिती? जर नाशिक जिल्ह्याचा आणि महाराष्ट्र राज्यासह नाशिक जिल्ह्याला हा अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता आणि कालची जर गोष्ट केली तर मालेगावच्या परिसरात देखील तुरळक पावसाचे थेंब हे पडलेले होते आणि येवल्यामध्ये देखील अवकाळी पावसाने संध्याकाळी हजेरी लावली होती। आणि नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास आत्ताच्या परिस्थितीत जे गहू आहेत आणि खास करून उन्हाळी कांदा, त्याच्यानंतर द्राक्ष, या प्रमुख 3 पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि त्यातच हे जे द्राक्ष आहेत, द्राक्षांचे मणी कुठेतरी फुटताना आता दिसत आहे आणि आत्ता कुठेतरी कांद्याचे जे आहे ती निर्यात बंदी उठवली होती, शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता। मात्र या पावसाने जो काढणीला आलेला जो कांदा आहे, या कांद्याची परिस्थिती सुद्धा वाईट झालेली आहे। कुठेतरी शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येणार होते, पण मात्र या जी नैसर्गिक जी आपत्ती आहे त्यामुळे कुठेतरी आता कांद्यांना फटका बसून शेतकऱ्यांना जो आहे हा नुकसानदायक हा पाऊस आहे। पण जर दुसरा विचार केला तर उकाड्याचे दिवस असताना नागरिकांनी कुठेतरी एक दिलासा व्यक्त केला आहे की गारवा निर्माण झाला आहे, पण हा जो पाऊस आहे हा शेतकऱ्यांना एक नुकसानदायक ठरत आहे। जी, आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्यासोबत जोडलेले आहेत जळगावमधून। सुमित, जळगावमधली काय परिस्थिती आहे? अवकाळी पाऊस झालाय, शेतकऱ्यांची आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। निश्चितच नीलम, जर विचार केला तर शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जळगावचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्याचं तापमान हे 40 सेल्सिअस अंशावरती गेलेलं होतं, पण त्यामध्ये अचानक कालपासून ढगाळ वातावरण झालं आणि संध्याकाळी अवकाळी पावसाने या ठिकाणी हजेरी देखील लावलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील जे प्रमुख पीक आहे ज्वारीसह अनेक जे पिकं आहेत, काही शेतकऱ्यांची काढल्या गेली होती, काही शेतकऱ्यांची काढायची बाकी होती। मात्र या शेतकऱ्यांच्या पिकांवर या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे या अगोदर देखील जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे, त्यामुळे शेतकरी संकटात देखील सापडलेला आहे। त्यानंतर सरकारमध्ये कर्जमाफी होणार असल्याचं आवाहन केलं होतं, मात्र अर्थसंकल्पामध्ये कुठेही कर्जमाफी झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी दिसते। आणि काल ज्या संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामध्ये भडगाव जे आहे या ठिकाणचं, धानोरा या ठिकाणी वीज कळकळली आणि यामध्ये एका मुलाचा 15 वर्षीय मुलाचा या विजेमुळे मृत्यू देखील झाला आहे आणि त्याचे आजोबा शेतामध्ये जखमी देखील झालेले आहेत। या जखमींवर शेतकरी जो जखमी आहे राठोड नावाचे, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। या अवकाळी पाऊस जर असा चालू राहिला तर या ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। हवामान खात्याकडनं असं देखील वर्तवण्यात येत आहे की येत्या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि जर हा पाऊस या ठिकाणी अवकाळी पाऊस आला तर यापेक्षा जास्त शेतकऱ्याचं या मोठ्या ठिकाणी नुकसान होणार आहे। जी, धन्यवाद विशाल आणि सुमित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।